आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? अगदी कानाकोपऱ्यात जर येत नसेल अगदी शेवटच्या टोकापर्यंत जर आवाज पोहोचत नसेल तर निश्चित सांगा. उगाच कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून मित्रांनो राजाला थोडासा आवाज वाढवा बाजू आणि म्हणून 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 माझे मित्र आदरणीय सन्माननीय हॉलवाले आपला सही विनंती पहिला लाईटी सगळा चालू करून टाका शाबास. आणि म्हणून 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 माझे मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर विकासजी नांबरे शाहिराला या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपला प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचं आहे. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा
खास करून आयोजकांचे आभार मानतो जे माझे बंधू आहेत प्राणी मित्र ग्रुप मुंबई, सुरेशदा गोरे, अशोकदादा जोशी, संतोषदा बापंडेकर, संतोषदा मांडवकर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र जे म्हणजे त्यांची मंडळी आहेत यांना मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः लाख लाख त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली आणि सांगायला मित्रांनो अभिमान वाटतोय आजचा या रंगमंचावरचा माझा हा 4था प्रयोग आणि 4थाही प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मित्रांनो आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो हा शाही या प्रतिस्पर्धी शाहिरांमुळे मोठा झाला आहे, नाहीतर हा शाही तुमच्या पायाची धूळ आहे आणि मरेपर्यंत तुमच्या पायाची धूळ राहणार. त्याच्यामुळे जे प्रेम दाखवताय हे प्रेम मित्रांनो अगदी सदोदित या कलाकाराच्या पाठीवरती तुमचं असंच राहू दे. आणि म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो बरीचशी मंडळी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये मला ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सहकार्यानं मी आजचा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय ते संगीताला मला साथ करतात ढोलकीपट्टू माझे नागेशदा पिळवकर, ढोलकला मला साथ देते माझा भाऊ नाईक पिळवकर, बेंजोला मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू सर्वांच्या परिचयाचे आहेत ज्यांचा या वर्षीचा गण देखील अगदी मित्रांनो आपण हृदयात त्याला जागा दिलेली आहे. पंकजदादा काताळे मला कीबोर्डला साथ करतायत, त्याचप्रमाणे ऍक्टोपेटला मला साथ मिळते माझा भाऊ प्रणव काताळे, शैलीमध्ये माझा भाऊ रोहित जाधव. मित्रांनो अगदी संपूर्ण कोकणात जिथे जिथे आमचा कार्यक्रम होतो तिथपर्यंत आम्हाला सुखरूपणे नेण्याचं आणि आणण्याचं काम करतात माझे बंधू आमचे गाडीमध्ये जातात आमचे रुपेशदा गोरे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत माझ्या कोकणातील दापोली गावचे सुपुत्र राजूदादा पडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना आमचा वैभव दादा या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी मी माझं भाग्य समजतो या शक्तीसूर्यातील ख्यातनाम शाहीर वर्ग आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज खास करून नाव बोलणे करावं असं वाटतो शक्तीसूर्यातील एक बेताज बादशाह ज्यांनी रंगबाजी ही काय असते हे संपूर्ण कोकणाला दाखवून दिलं आणि आज वेळात वेळ काढून माझी गुरुमाऊली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. आदरणीय विजयजी कुळेकर माऊली आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे बंधू आणि खास गावावरून आलेले माझे बंधू तरीवाले शाहीर बबूदादा जोशी देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि तरीवाले शाहीर संतोषदा कोल्हापुरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मला गुरु समान असणारे भुवनचे मस्ताक सन्माननीय गणपतदादा लांबोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे माझी शिष्य मंडळी शाहीर वेदांत जाधव, शाहीर कमलेश शिगवण, शाहीर ओंकार लांजेकर, शाहीर नितेश शिगवण, शाहीर विनायकदादा रेवाळे ही संपूर्ण आजची शिष्य मंडळी माझ्या आज मला माझ्या भोवरीमध्ये बसलेली आहे, मला थोडंसं साथ देतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मित्र परिवार आमचा अमोल बाईक असेल, प्रथमेशदा कदेरे असतील, आमचा प्रथमेश सावंत असेल, रतेशदा बाईक असतील, अक्षयदादा वेळवणकर असतील, आमचा या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे बंधू आणि ज्यांचं आतोनात माझ्यावरती प्रेम आहे असे सुनीलदादा डाबर ज्यांच्या माध्यमातून 2 मित्रांनो प्रयोग या रंगमंचावरती आपण हाऊसफुल केले दादा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात उपस्थित आहेत तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आज ज्यांच्यामुळे आज या 4 भिंतीच्या आतमध्ये फक्त कार्यक्रम बघण्याला मजा वाटते पण संपूर्ण कोकणात जे आपल्या माध्यमातून आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जो हा कार्यक्रम अगदी घराघरात लोकांपर्यंत पोहोचवतात ते संपूर्ण माझ्या कोकणातील युट्यूबर्स याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तुम्हाला सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मुजरा झालेला आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? बरोबर आहे ना? आता राहिलं ते लाडाचं आहे ना, लाडकं तोडकं माझे प्रतिस्पर्धी शाहीर आज ज्यांची मी 2-2.5 तासासाठी बायको आहे, ज्यांची मी पार्वती आहे, जे माझ्या शंकर आहे, आदरणीय पुरेवाले रामवंत शाहीर विकासजी लांबोरे बुवा या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून उगा डिस्टर्ब करू नका म्हणून आधी सांगतोय खुर्ची टाकून ठेवा इथं पायाखाली कागद द्या बुवांच्याकडे खुर्ची द्या आणि असा बघायला सांगा म्हणून उगाच नंतर गडबड नको मग त्यांच्या सहकार्याला पण वाईट वाटतो मला बुवा आम्हालाच बोलतो पण असं मित्रांनो काय नाही बुवांचे संपूर्ण संच आहे बुवांचे सहकारी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या
माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई तुळशीला वंदन करून रंगदेवतेला तिवार अभिवादन करून प्रथम फेरीला तुम्हा सर्वांच्या साक्षीने सुरुवात करतोय. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना कोणाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो आणि प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बोवाना पण सांगतोय कुणाच्या कानात ठोकू नका, स्वतः इथं या आणि शब्दाने शब्द माझा बोवा तुमच्या चोपडीवर लिहून घ्या म्हणून श्रवण गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असं या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले
कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी अमोलदादा भोवाकरकर, कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई, अंकुशदादा शिंदे, मंदार आणि स्वराताई हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी अमोलदादा गोहागरकर दादा देखील आजच्या या गर्दीमध्ये वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. बक्षीस मित्रांनो आलेलं आहे. अशोकदादा सुतार दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. तसेच आज व्याजले काढून माझे गुरु माऊली आदरणीय शाहीर विजयजी कोळेकर माऊली साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट शशीदादा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं 72 मित्रांनो पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. आता श्रवण मित्रांनो झालेला आहे, बरोबर आहे ना? झोपलं नाही ना? झोपलं नाही ना? वाजवा वाजवा. मी असा म्हणतच नाही. बुवा आल्यावर टाळ्या वाजवायच्या, शिट्या वाजवायच्या, तेवढ्या मित्रांनो निश्चित वाजवा. कारण एक अभिमान आहे की प्रत्येक शाहिराला दाद देणं हे माझ्या रसिक राजाचं काम आहे. आणि म्हणून परवाच मित्रांनो 15 तारखेला आमचा कार्यक्रम झाला. हे मागचा विषय काढायची गरज आज तरी नव्हती, पण त्यांनी सांगितलं नाही. दादा काय म्हणाला? टोकाची म्हणतात गाणी घेऊन या. टोकाची, अरे टोकाची गाणी राजेश बुवाला तुम्हाला सांगायची वेळ आले म्हणजे नाकापेक्षा मोती तुम्हाला जड होतोय. आता सांभाळून ठेवा म्हणून सांगतोय. लांडोऱ्यानो ते बोलले परवा मान वर करून जाऊन दाखवा म्हणून. एकाच्याच नाही सगळ्यांच्या मानव पाय दवडून ताट बांधून बाहेर पडेल म्हणून सांगतोय तुम्ही मोठंच आहो माझ्यापेक्षा वयानं, बुद्धीनं, ज्ञानानं तुमचा सगळाच मोठा आहे बुवा, बरोबर आहे ना? मग राजेश बुवा अजून शिकतोय, बरोबर आहे ना? आज तुम्ही एमपीएससी केलेला माणूस आहे, राजेश बुवा शिकतोय, मग त्याला सांभाळून घ्या. टोकाची आणि भोकाची काय हे गेलं अडगानं हे रडायला लागलं, टोकाची गाडी आणा म्हणतात. म्हणून आज बुवा तुम्हाला घेणार आणि थोडासा परसाद जाता जाता सगळ्यांना देणार. वाटून खा, अटक मटक चवली चटक भावकीत कंदान नको, थोडासा सगळ्यांनी खा. आणि उरला तर जाताना आम्हाला पण थोडासा द्या. शिरा राहिला तर आम्हाला पण द्या. आणि म्हणून मित्रांनो गण गातोय बोल पण सांगणार नाही. मित्रांनो असं का बोलायला लागतं माहितीये? असं का लागतं बोलायला? हे बाजीराव पेशवा आहेत, हे बाजीराव आहे, हे बसणार आत खोलीच्या आत. आज आमचं कोल्हापूर आहे, त्यांना पण मानाचा मुजरा करतो. हे बसणार खोलीच्या आत, आता त्यांना मागा खुर्ची द्या. मग होतं कसं माहितीये मित्रांनो? मी बोलतो एक, बरोबर आहे ना? मी बोलतो एक, पण ह्या बुवांना ऐकायला जातो भलताच काहीतरी, मग गैरसमज होतो, बरोबर आहे ना? मग मनाची सगळं मागे लावून येतात ते. म्हणून तुम्ही परवा बोललो मग ते काय होतं माहितीये? मग ते बाकीच्यांना त्रास देतात. असा लिहू मी सांगतो असा लिहू. म्हणजे उगाच आपलं गैरसमज होण्यापेक्षा स्वतः बसा. बुवा काय बोलतो ते शब्द तुम्ही लिहून घ्या. त्यांच्या कानात थुकून कशाला उगा त्रास करता व्हाय? म्हणून मित्रांनो विषय आणला आहे गणाचा. त्यांचे गण बरं बुवा आजपासून तुमच्या गणाचा भांडवल करणार नाही अजिबात. माझ्यासोबत गायलेले गण, अरे मला पण स्वाभिमान आहे, माझ्यासोबतच गाता गण तेवढेच फेमस होतात आहे ना? आज पण सांगतोय माझा पाय गुण चांगला आहे. जर पांढऱ्या पायाचा हात बोललं तर मग मी शब्द सगळं मुळात मला सोडलेला आहे. कुठल्या कलरची चोच आहे तुम्ही आल्यावर सांगा मला. आणि म्हणून मित्रांनो विषय गाण्याचा आगळा वेगळा आहे आजचा विषय. बोवणे त्यांच्या आईला बोललं होतं, विचार हा किती आहे अगं इथं काही नाही बरं. त्यांचा घर पण विषय आजचा आहे बघा. आज माझा प्रत्येक कोकणी माणूस, आज तारीख आहे 27, बरोबर आहे ना? आजची तारीख किती आहे? 27. अरे तुम्ही बाकी काय बोलत नाही, पण चेंगड्या बोलल्यावर कसं वरटाव रे? म्हणून सांगतोय तुम्हाला आजची तारीख आहे 27. आजपासून लांडोऱ्यानो दिवस मोजा. बरोबर 1 महिन्यानं या विश्वाचं पालन करता येते प्रत्येकाच्या घरात. आजपासून 1 महिन्यानं बरोबर दिवस मोजा. नुसतं बाहेर ढोलक्या म्हणत बसू नका, दिवस मोजा.
म्हणून सगळ्यांच्या मनात ती आस आहे, बरोबर आहे ना? यंदा बाप्पासाठी डेकोरेशन कसं करू, बाप्पाची मूर्ती कशी सजवायला सांगू, घराला रंगरंगोटी कशी करू. पण आज माझा हा कोकणातला चाकरमानी कामानिमित्तानं मुंबई शहरामध्ये राहतोय. गावाला आई आहे, बरोबर आहे ना? ज्या वेळेस मूर्ती बाप्पाची घरात येते, औक्षण करण्याचा मान घरातल्या लक्ष्मीला आहे, बरोबर आहे ना? मग त्या लाडक्या बाप्पाची ओढ त्या घरातल्या लक्ष्मीला, त्या आईला कशी लागले बोवा. आज चोपडी तुमच्या आणि सगळ्यांच्या निवड याबद्दल म्हणतोय. गण गाते मित्रांनो, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. कोकणी माणूस प्रत्येकाची रिझर्वेशन झालेली असणार आहे मित्रांनो. पण घराची लक्ष्मी काय म्हणते, की आई काय म्हणते, तुझ्या मनात तू उत्सुकता ती सांगते आपल्या लेकाला, आपल्या परिवाराला. म्हणून म्हणायचं आहे, अहो बहरून आली अंगणातली, ऐका, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई. आई सांगते माझं अंगण फुलांनी मी सजवलंय, त्या जाईला बहर आलाय, त्या जास्वंदीला बहर आलाय. म्हणून म्हणायचं, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई, मग जपून ठेवली तिने गणराया तुझ्या पूजेच्या पायी. त्या जास्वंदीला बहर आलाय, त्या माऊलीनं जपून ठेवले तुझ्या अंगणासाठी, तुझ्या पूजेसाठी. म्हणून म्हणतोय की बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई, मग जपून ठेवली तिने गणराया आणि तुझ्या पूजेच्या पायी. मग तिचा लेख तुला काय सांगतोय, आई माझी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले, मग तू लवकर, अरे तू येण्याची करना घाई. बाबा अरे तू येण्याची करना घाई, ती वाट बघते माझी आई. अरे तू येण्याची करना घाई, वाट बघते माझी आई. 1 2 3 4.
बघती रोज नका कोमजू लवकर येतील आपले ते गणराज माझी माऊली सकाळी तुळशीला पाणी खाताना का तुळशीला सांगते तुळशी बाई आता कोंबून जाऊ नकोस या विश्वाचा पालन करता येतोय म्हणून कोंबायचं नाही त्याच्या पूजेसाठी त्याच्या पायावरती तुला जायचंय म्हणून म्हणतोय तुळशीला सांगे बघती रोज का कोंबू लवकर येते आपले ते गणराज शोधत येईल तुला गणेशा काढ किती गवराई शोधत येईल तुला गणेशा काढ किती गवराई जपून ठेवली तिने गणराया तुझ्या पूजेच्या पायी तुम्ही कशी करणार भारी वाट बघते माझी आई तुम्ही कशी करणार भारी वाट बघते माझी आई मोदकासाठी तांदळास ते जळण ठेवलंय काढून शिडीवरती काढया तिने तिने मला धाडून वेद लागली तुला तुझे विनोदच गीत निघाली वेद लागली तिचे तुला रे विनोदच गीत निघाली जपून ठेवली मी गणराया तुझ्या पूजेच्या पायी वाट बघते माझी आई वाट बघते माझी वाढत चाललाय आणि मी मित्रांनो वेळेला महत्व देणारा माणूस आहे म्हणून आयोजकांना देखील एक माझं सांगणं आहे निश्चित अजून किती मिनिटं असेल तर मला सांगा कारण मग अजून किती मिनिटं बाकी आहेत तेवढं फक्त सांगा तेवढ्या वेळातच वारी संपवणार एक मिनिट पुढे जाणार नाही आणि म्हणून मित्रांनो श्रवण आणि गण झालेला आहे बरोबर आहे ना आता म्हणतात कार्यक्रमाची खरी मजा ही गवलनी बसणं असते बरोबर ना अरे बरोबर ना अटक मटक हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊ नका 15 मिनिटांना संपवली 15 मिनिटात बाद थँक्यू सो मच आणि म्हणून बघा मित्रांनो गवळण शाहिरांना परवा पण एक विषय दिला आणि आजही अगदी मला पण बघायचाच आहे टोकाची गाणी माझं काय धमकी देता बोवा असं धमकी देणार लय गेलं पण मी काय तेवढा मोठा बोवा मी आपला स्वतःचा आहे बरोबर आहे ना मी केवढा आहे स्वतःचा मी शिकतोय पण तुम्हाला टोकाची गाणी गायची वेळ राजेश भाऊवरती आली बरोबर आहे ना आता मी मगाशीच बोललोय मोठी कुठं तरी थोडासा चढ जातोय गोवा आता ते म्हणतात भागाला भाग आहे ना भागाला भाग आज तुम्ही गोवा द्याच आणि तुम्हाला आज देणं गरजेचंच आहे द्यावाच लागल तिकडनं वाकून टोकून बघू नका बोवाला सांगा असा बोलला असा सांगा त्यांना आणि म्हणून मित्रांनो बोवाला पण एक माझं सांगणं आहे बोवा माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडं अगदी तुमचं कान इकडे लावून ठेवा आता कोल्हापूरच्या कानात थुकाल अरे काय बोलतो पहिला जाऊन बघ मग ते सांगतील असा बोलला तू लिहून घे
दोघांनी पण लिहा, चांगलं लिहा बुवा. माझे शब्द आणि शब्द ऐका. माझ्या माय माऊली आहेत मित्रांनो. अगदी गोड मजेशीर गमतीचा विषय या ठिकाणी आणलेला आहे. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुमच्या साथीदारांना बोल भगवान श्रीकृष्णाचे अरे आहेत काना तुझे सारेला वाढसाथी मग विसरून गेले काना तुझी अरे जीवा भावाची नाती मग चोरी करून आले हरामी अहो चोरी करून आले हरामी हे माझ्या घराती मग तुझ्याच घरात जाऊन काढत्यानी आणि बघले केलं याती. आजच्या या गर्दीमध्ये खास तांजाहून आमचे उमेश पडिलकर माऊली गर्दीमध्ये उपस्थित आहेत. बाळाचा बसरा करतो पुन्हा ऐका. विषय मित्रांनो असा आहे, राधा म्हणते कानाला की काना अरे तू आम्हाला गवळी ना वाटेत अगदी जाता येता अडवतोस, बरोबर आहे ना. पण तुझ्या घरात काही दही दुधाची कमीच नाही आहे. 9 लाख गाई गुरांचा मालक तू, जे विश्वान निर्माण केलाय त्या नंदराजा ना अगदी 9 लाख गाई गुरांचा तू मालक आहेस. मग तुला आमच्या दुधाची गरजच काय आहे, बरोबर आहे ना. बरं जर तू आम्हाला गवळीना वाटेत अडवतोय, आमच्या माठाचा दही दूध खातोयस ना, पण तुझ्या घरात पण काय ढेरच भरलेला आहे, बरोबर ना मित्रांनो, बरोबर ना. मग तुझ्या घरात काय डेरो नक्की जात आहेत कुठं ते पितय कोण, एवढाच बुवा माझा गवडीचा विषय. बुवा जिवारी लावून घेऊ नका, येताना सोबत बीपीची गोळी घेऊन या. हा आणि तावचे घन पिस्तवून टाकेन बुवा अशा म्हणून तुम्हाला सांगतोय. हा प्रेमाने बोलतोय, प्रेमाने घ्या. नाही तर म्हणतात असली अवदसा तुम्हाला लाज वाटली पाहिजे बुवा. म्हणतात असली अवदसा ठेवल कोण, बरोबर आहे ना. अवदसा हा शब्द बुवा मग आता जिच्यासोबत आयुष्यभर संसार करताय, जिच्या पोटी जन्म घेतात त्या कोण, बरोबर ना माऊली. मग त्या कोण अवदसा नाही बुवा, शब्द दुसरा वापरा, कारण तोच शब्द तुम्हाला पण लागू पडतोय बुवा. म्हणून म्हणायचं ऐका, ऐका मित्रांनो गमणीचा विषय. अरे जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून. दादा काय म्हणते कानाला काना, अरे मी जाता बाजारी तू रोज हरी अरे मला ठेवतो का थांबून. राधा म्हणते मला थांबून ठेवतोस ना. राधा त्याला काय म्हणते, अरे तुझ्या घरातलं डेर, बरोबर आहे ना, तुझ्या घरातलं डेर बघून पितो या दाबून, बरोबर ना. राधा काय म्हणते मला थांबून ठेवतोस ना, मग तुझ्या घरातला अगदी दाबून चपून, म्हणजे दाबून म्हणजे पोट भरून. जर तू मला अडवून जर माझ्या माठाचा दही दोन्ही खातोय, तर तुझ्या घरातला दाबून म्हणजे पोट भरून कोण पितोय तो जाऊन तू बघ. आता दाबून बघ नाही तर चपून बघ, तुझा आपला तू बघ, मला माझ्या वाटेला जाऊ दे. एवढाच बुवा विषय. म्हणून म्हणतोय जाता बाजारी तू रोज हरी, जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून. तुझ्या घरातले डेर, तुझ्या घरातले डेर बघून पितोया दाबून. 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 जाता बाजारी तू रोज हरी, जाता बाजारी तू रोज हरी मला ठेवतो का थांबून. तुझ्या घरातले डेर बघून पितोया दाबून. तुझ्या घरातले डेर बघून पितोया दाबून.
अजून एक विषय करणार आहे बारी या ठिकाणी संपवणार म्हणून बघा कलगीतुरा उन्नती समाज मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा आणि मला वाटतं आता जवळजवळ माझ्या कोकणातल्या प्रत्येक रसिक राजाला हा माझा विषय तोंडपाठ झालेला असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाही नेहमीप्रमाणे खाली टीप आहे. नारद मुनी सोडून तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे बुवा. जर मी तुम्हाला मागेही म्हटलंय आणि सारखा तुम्हाला सांगत आलंय, हे म्हणतात किंचालेश्वर, तुम्हाला परवा पण सांगितलंय 7.5 सुरा अहुलई दिवसाचा विषय माझा बघा बुवा, अहुलई दिवसाचा विषय माझा तुम्हा सोडलेला आहे की बरेच दिवस वरती विषय दिलाय. हे म्हणतात आता म्हणतात मान्य करा, गुडघं टेकलेलं तरी म्हणतोय आरलई दिवसाचा विषय माझा तुम्हा सोडलेला आहे की अहो बुवा लांडो रे बुवा. कुठं आहे माझं बसलंय ओ लांबो रे बुवा. बघा वेड्या करू नको अशी काय ठोकाय बघा. अरे वेड्या करू नको अशी बरोबर आहे ना. म्हणजे ते वाजवणाऱ्यांना पण सांगतात अरे तुम्ही कुठं वाजवायचा तिथं वाजवा, मी आपला मग 7.5 सूर ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो बुवा दुसऱ्यांना तालसूर शिकवतो. म्हणून म्हणतोय वेड्या करू नको अशी थोडी जपून ठेव तुझी लायकी, थोडी तरी ठेवा लाज मर्यादा अब्रू थोडी तरी ठेवा. आता परवा पण सांगितलंय जे दिसतंय तिथं हात लावणार नाही, पण दिसत नाही तिथं पण शाप हातरून टाकेल तू. म्हणून म्हणतोय वेड्यासारखी करू नको गायकी, वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी लायकी. वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी लायकी. वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी लायकी. वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी लायकी.
पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बुवा तुम्हाला पण सांगतो, जशी जमन टोकाची भोकाची काय गाणी म्हणायची तेवढी आज बुवा होऊनच जाऊ दे. जशी तुम्हाला जमेल बुवा तशा ठिकाणी बारी करा. तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.